महाराष्ट्रात वर्षभर अगदी ऑल टाइम फेमस असलेला आयटम तो म्हणजे चमचमीत झणझणीत मिसळपाव. अगदी प्रत्येक नाश्ता सेंटर आणि हॉटेलच्या मेनू कार्ड मध्ये हजेरी असते तर या सुप्रसिद्ध अशा चमचमीत मिसळपावची. आज आपण 5 ते 6 जणांना पोट भरून पुरेल अशा झटपट तयार होणाऱ्या चमचमीत झणझणीत आणि मस्त तर्रीबाज अशी मिसळची युनिक अशी रेसिपी बघणार आहोत, ज्यामुळे आपल्या मिसळपावची चव अगदी नाश्ता सेंटरच्या मिसळपाव सारखीच लागणार आहे. आणि शिवाय इतकी सोपी आहे की बॅचलर मंडळी देखील ह्याला नक्कीच बनवू शकतील. नमस्कार मंडळी, मी रुचा आपणा सर्वांचे खमंग खानदेशीमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला. मिसळपावसाठी सगळ्यात आवर्जून लागणारी गोष्ट ती म्हणजे मोड आलेली मटकी. तर या ठिकाणी बघा, मी 1 वाटी मटकी 6 तास पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर चाळणीवरती निथळत घातली आणि स्प्राऊट मेकरमध्ये तिला छान असे मोड आणून घेतलेले आहे. तर ही मोड आलेली मटकी साधारणतः 1 वाटी मटकीची आहे. पुढचं साहित्य आता आपण बघून घेऊया. त्यासाठी बघा, मी या ठिकाणी घेतलेले आहेत कांदे, घेतलेले आहेत बघा 3 कांदे घेतलेत. 2 मोठे कांदे आणि एक छोटा कांदा मी वाटण्यासाठी घेतलेला आहे. हे 2 मोठे कांदे आपण बारीक चिरून घेणार आहोत आणि छोटा कांदा आपण वाटण्यासाठी वापरणार आहोत. एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे छोट्या असल्यामुळे. 1 इंच आलं घातलेलं आहे. कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे. पुढे रस्सा छान दाटसर असा होण्यासाठी आपण 1 टीस्पून खसखस घेतलेली आहे. अर्धी 1 वाटी खोबरं आणि थोडी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. नेक्स्ट स्टेप म्हणजे आपल्याला ही जी मटकी आहे तिला एक शिट्टी काढून घ्यायची आहे. त्यासाठी कुकर घेतलेला आहे बघा. त्यामध्ये आता ही सर्व मोड आलेली मटकी आपण घालून घेऊया. यामध्ये आता थोडं पाणी, मटकी बुडेल इतकं पाणी आपण घालून घ्यायचं आहे. 1 टीस्पून आपण यामध्ये हळद घालून घ्यायची आहे आणि थोडं आपण 1 टीस्पून यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे चवीला मटकी खूप छान अशी लागते. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून आपण मीडियम आचेवरच्या 1 ते 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. यानंतर करूयात आता मिसळ पावची तयारी बघा. त्यासाठी एक चॉपर घेतलाय. चॉपर मध्ये बघा, मी कांदा अगदी बारीक असा कापत आहे. तरी छान अशी एकसंध अशी होण्यासाठी आपल्याला कांदा फार बारीक असणं आवश्यक आहे. त्यासाठी मी या ठिकाणी चॉपरचा वापर केलेला आहे. तुम्ही सुद्धा चॉपर असेल तर चॉपरचाच वापर करा आणि अगदी बारीक असा कांदा कापायचा आहे. नाहीतर तुम्ही तुरीच्या सहाय्याने देखील आपण हा अगदी बारीक असा कांदा कापू शकता. कांदा कापून घेतल्यानंतर बघा, या ठिकाणी अगदी बारीक बारीक असा टोमॅटो सुद्धा छान असा कापून घ्यायचा आहे. तर टोमॅटो सुद्धा आपण कापून घेऊया. पुढे बघा, आता आपण मिसळ अधिक छान टेस्टी होण्यासाठी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी बघा, एक छोटा जो कांदा होता त्याला मी थोडं जाडसर असं कापून घेतलं आहे, कारण आपल्याला याचं वाटणच तयार करायचं आहे. त्यानंतर अर्धी 1 वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे. खसखस घालून घ्यायची आहे. आलं घालून घ्यायचं आहे. लसूण घालून घ्यायचं आहे आणि थोडी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपण यातली कुठलीही गोष्ट म्हणजे खोबरं, कांदा कुठलीही गोष्ट भाजलेली नाही. असंच आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. याच्यामुळेच मिसळची चव खूप छान अशी अप्रतिम अशी लागते. थोडं पाणी घातलेलं आहे आणि त्याचं छान असं बारीक असं या ठिकाणी वाटण तयार करून घ्यायचं आहे आपल्याला. मिसळ करण्यासाठीची पूर्वतयारी या ठिकाणी कंप्लीट झालेली आहे. आता मिसळ करायला घेऊयात. त्यासाठी बघा, एक मी कढई घेतली जाडबुडाची. त्यामध्ये 3 पळ्या तेल मी टाकून घेत आहे. तेल छान असं तापवून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यामध्ये आता आपण थोडी मोहरी घालून घेतली आहे. मोहरी छान फुलली की त्यामध्ये जिरं, जिरं फुललं की कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्ता सुद्धा छान तडतडला की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. हा कांदा जो आहे तो आपल्याला लालसर रंगाचा होईपर्यंत अगदी छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे. ही प्रोसेस लवकर होण्यासाठी आपण यामध्ये 1 टीस्पून मीठ घालून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, चव देखील खूप छान लागते आणि शिवाय कांद्याला तेल देखील पटकन सुटतं आणि छान लालसर रंगाचा, एकसारख्या रंगाचा हा कांदा फ्राय होण्यास मदत होते. तर आपण यावर झाकण ठेवून घेऊया आणि अधनं-मधनं याला हलवत साधारणतः 5 मिनिटानंतर आपण बघून घेऊयात. साधारणतः 5 ते 8 मिनिटानंतर बघा, त्यात कांद्याला छान असं तेल सुटलेलं आहे. मस्त असा अगदी मलून पडलेला आहे आपला कांदा, लालसर रंगाचा झाला आहे. त्यामध्ये या स्टेजला आपल्याला तयार केलेलं जे वाटण होतं ना, जे कच्चं वाटण आपण तयार करून घेतलेलं होतं, कच्चा कांदा, खोबरं यांचं, ते आपण घालून घ्यायचं आहे. खूप छान असं याला परतून घ्यायचं आहे. मंद आचेवर आपल्याला छान असं अगदी तेल सेपरेट होईपर्यंत आपण याला परतवून घ्यायचं आहे. साधारणतः 5 मिनिटांनंतर आपण बघू शकता, वाटणाला या ठिकाणी आता तेल सुटलेलं आहे, परंतु वाटण अजूनही व्यवस्थित असं परतवलं गेलं नाही, संपूर्णपणे परतवलं गेलं नाही. तर अजून आपण 3 मिनिटांनंतर आपण हे वाटण बघून घेऊयात. तेव्हा हे वाटण संपूर्णपणे परतलं जाणार आहे. हे बघा. 3 मिनिटं बघा, या ठिकाणी आपलं जे वाटण आहे ते पुन्हा अधनं-मधनं हलल्यानंतर या ठिकाणी बघा उलथण्यावर जर घेतलं तर वाटण पटकन खाली पडत आहे. याचाच अर्थ आपलं वाटण जे आहे ते कलसवून म्हणजेच परतवून या ठिकाणी रेडी झालेलं आहे. छान असं तेल देखील सुटलं आहे. सर्वत्र घरभर छान सुवास देखील दरवळत आहे. त्यामध्ये आता आपण 2 चमचे बेडगी मिरचीचं तिखट टाकलं आहे. बेडगी मिरची नसेल तर या ठिकाणी काश्मीरी मिरचीचा वापर करायचा आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून या ठिकाणी मी
लाल मिरचीचं रोजचं वापरायचं तिखट घातलं आहे. पुढे बघा यामध्ये मी मिसळ मसाला घेतला आहे. काटदरे कंपनीचा मिसळ मसाला मिळतो. तो मी या ठिकाणी वापरलेला आहे. खूप छान अशी चव येते मिसळची. अगदी ऑथेंटिक अशी चव येते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. तो 2 टेबलस्पून मी या ठिकाणी घातलेला आहे. कुठल्याही कंपनीचा अर्थातच मिसळ मसाला चालेल. परंतु काटदरेचा मिसळ मसाल्याची चव अगदी ऑथेंटिक खूप छान अशी येते. हळद टाकलेली बघा 1 टीस्पून आणि आपल्याला अगदी आवडत असल्यास आपण थोडं अजून झणझणीत खाणारे असाल तर आपण या ठिकाणी 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला जर घरात असेल तर तो आवर्जून टाका. त्याच्याने सुद्धा मिसळची चव खूप छान अशी येते. सगळे मसाले छान असे मिनिटभर आपण मंद आचेवर परतवून घेतले आहे म्हणजे मसाल्यांचा जो एक खमंगपणा आहे तो छान कांद्यामध्ये आणि वाटणामध्ये मिसळला जातो. यानंतर बघा या ठिकाणी आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि मंद आचेवरला पुन्हा छान असं एक परतवून घ्यायचं आहे. यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि साधारणतः 10 मिनिटं मधनं परतवतो. हा टोमॅटो सुद्धा आपल्याला संपूर्णपणे या मसाल्यामध्ये एकजीव होऊ द्यायचा आहे. 10 मिनिटं झालेले आहेत बघा. अधनं-मधनं मी याला हलवत होते. आता आपण बघू शकता आपल्या ज्या वाटणामध्ये टोमॅटो जो आहे तो संपूर्णपणे या ठिकाणी परतला गेलेला आहे म्हणजे गलला गेलेला आहे. टोमॅटोच्या फोडी या ठिकाणी कुठेही आपल्याला दिसत नाहीये. यामध्ये आता आपण जी मटकी तयार करून घेतली होती, जी मटकीला आपण एक शिटी देऊन घेतली होती, तो कुकर संपूर्णपणे थंड झाला आहे. त्यातली मटकी आपण यामध्ये टाकून घ्यायची आहे. साधारणपणे अंदाज घ्यायचा आहे. जर मटकी जास्त झाली असेल तर मटकीची उसळ आपण नंतर करू शकता. पण थोडी आवश्यक असेल तेवढीच मटकी यामध्ये घाला. साधारणतः मी 1.5 वाटी मटकी या ठिकाणी उकळलेली घातली आहे. त्यामध्ये अगदी उकळतो असं छान पाणी घालायचं आहे. साधारणतः आपण 2 ग्लास त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि छान अगदी खळखळून उकळलेलं असलेलं पाणी आपण यामध्ये घातलं तर तर्री खूप छान येते आणि भाजीची चव देखील खूप मस्त अशी लागते. त्यामुळे नेहमी करता लक्षात ठेवायचं आहे. खळखळून उकळी असलेलंच पाणी आपण यामध्ये घालायचं आहे. तर आता बघू शकता आतापासून तर्री यायला सुरुवात झालेली आहे. मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा साधारणतः या कन्सिस्टन्सीच थोडी पातळसर अशीच ही मिसळ असते. अगदी दाटसर अशी नसते. तर अशी थोडी पातळसर ही मिसळ आपण ठेवलेली आहे. उकळल्यानंतर थोडीशी अजून ती घट्टसर अशी तयार होते. तर या ठिकाणी आपल्याला 5 मिनिटं स्लो गॅसवर आपण हिला छान अशी उकळी काढून घेणार आहोत. बघा साधारणतः 3 मिनिटातच आपल्या मिसळला किती छान असा अगदी मस्त तर्री आलेली आहे आणि रस्सा देखील बघा किती छान एकसंध दिसत आहे. कुठेही यामध्ये आपल्याला टोमॅटो तरंगताना दिसत नाहीये. अगदी एकसंध असा हा रस्सा झालेला आहे आणि घरभर जो सुवास दरवळत आहे ना मंडळी, तो तुम्हाला कायच सांगू खूप मस्त असा. बघा किती छान अशी तर्री याला आलेली आहे. पुन्हा एक साधारणतः 3 ते 4 मिनिटं आपण अर्धवट झाकण ठेवून याला उकळून घेतलेलं आहे आणि फायनली आपली जी मिसळ आहे ना ती छान अशी तयार झालेली आहे. रंग बघा मिसळचा किती सुरेख असा आलेला आहे. खूप मस्त अशी त्यामध्ये फायनली आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक चिरलेली आणि गॅसची फ्लेम या ठिकाणी आपल्याला बंद करून घ्यायची आहे. आपली जी मिसळ आहे ती सर्व्हिंगसाठी या ठिकाणी आता रेडी झालेली आहे. मिसळची चमचमीत अशी थाळी आता सर्व्ह करून घेतलेली आहे बघा. त्यामध्ये छान मिसळ ठेवली आहे तर्रीबाज अशी, थंडगार ताक, छान फरसाण वाटी, मटकी वाटी आणि त्यानंतर कापलेला कांदा, लिंबू, काकडी आणि पाव. मिसळ सुद्धा छान अशी सर्व्ह करून घेऊयात बघा. छान दाटसर असा रस्सा, अगदी एकसंध असा रस्सा आणि चव म्हणाल तर अगदी अप्रतिम, सुवास म्हणाल तर खूप सुंदर असा सर्वत्र घरभर असा दरवळत आहे बघा. आणि तर्री देखील बघा तुम्ही किती छान अशी आलेली आहे आपल्या मिसळवर. अगदी सोपी रेसिपी आहे. कमी पसाऱ्यामध्ये झटपट अशी तयार होते. कमी साहित्यामध्ये तयार होते. अगदी कोणीही बॅचलर देखील बनवता येतील. इतकी सोपी आहे ही रेसिपी. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी रेसिपीमध्ये टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल खमंग खानदेशात नक्की सबस्क्राईब करा. बाजूची घंटी दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुमच्याकडे सर्वप्रथम पोहोचतील. अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट अशा नवनवीन अशा रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खानदेशीच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.